स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 4 सब इंग्लिश सम इव्हॅल्युएशन टू 2021 किंवा 2022. मग आता कोणतं चालू आहे? 2022 चालू आहे ना. ठीक आहे, कोणतं चालू आहे? 2022. मग आपल्याला काय लिहावं लागेल? 2022 लिहायचं नाही. तुम्ही थोडा बॉक्स केला तरी चालेल, परंतु तुम्ही लिहायचं नाही. ठीक आहे, मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेलं आहे. तर याचा अर्थ तुम्हाला सांगायचा म्हणल्यावर काय होत असेल? याचा अर्थ तुम्हाला सांगायचा म्हणल्यावर होतो संकलित चाचणी इयत्ता 4 संकलित चाचणी क्रमांक 2 विषय इंग्रजी 2022ची ही आहे संकलित चाचणी क्रमांक 2. ठीक आहे, तर पहिले आपल्याला काय दिलेलं आहे? तर बघूया पहिले आपल्याला काय दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला पहिले दिलेला आहे नेम ऑफ द स्टुडंट. काय दिलेलं आहे? नेम ऑफ द स्टुडंट. म्हणजे इथे आपल्याला जे तुम्ही आता ही परीक्षा सोडवत आहात त्यांचे नाव लिहायचे आहे, त्या विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे. आणि दुसरं आपल्याला काय दिलेलं आहे बरं का? रोल नंबर. रोल नंबर म्हणजे हजेरी क्रमांक. ठीक आहे, तर तुमची जी हजेरी क्रमांक असेल ती तुम्हाला लिहायची आहे. तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमच्या शिक्षकांना विचारा. ठीक आहे, माहीत असेल तर लिहा. आणि नंतर आहे आपलं नेम ऑफ द स्कूल. काय आहे? नेम ऑफ द स्कूल म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेचे नाव टाका. काय? तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेचे नाव टाकायचे आहे. आणि नंतर आहे हे इथे आपल्याला ड्यू म्हणजे माहीतच असेल तुम्हाला. ड्यू म्हणजे तुम्हाला माहीतच असेल. ड्यू ह्याचं काय आहे? ड्यू म्हणजे तुकडी. ड्यू मीन्स तुकडी मीन्स ड्यू. हे शॉर्ट नेम आहे. ह्याचं जर तुम्हाला फुल नेम पाहिजे असेल तर याचं फुल नेम आहे डिव्हिजन. तर तुमची जी तुकडी आहे ती टाका. जसं की CB असे असतात, A असे वगैरे वगैरे इत्यादी असतात. तर ते तुमची जी असेल ते टाका. तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमच्या शिक्षकांना विचारा, परंतु हे टाकायला हवीच. आणि नंतर आहे क्लस्टर आणि टॅल. यात काहीच फरक नसतो. हे तुम्हाला मी नेहमी अशा व्हिडिओ सांगत असते. आणि तुमचा क्लस्टर म्हणजेच तालुका जो केंद्र आणि तालुका यात काहीच डिफरंट नसतो. म्हणून तुमचा तालुका, टॅल मीन्स तालुका जो तोच असतो केंद्र. ठीक आहे, तालुका आणि केंद्र ह्याच्यात काहीच डिफरंट नसतो. परंतु डिस्ट्रिक्ट ह्या डिफरंट असतो, कारण हा जिल्हा आहे. तुम्हाला जर तालुका माहीत नसेल तर तुमच्या शिक्षकांना किंवा आई वडिलांना जे तुमच्या घरी मोठे असतात त्यांना विचारा. आणि जिल्हा तुमचा कोणता आहे माहीत नसला तर विचारा. परंतु इथे 2 सारखे लिहिले म्हणून हे सारखं लिहू नका. म्हणून लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. मी हे सगळं तुम्हाला पेपर सांगणार आहे. तर डेट, ते काय म्हणलेलं आहे आपल्याला? डेट. आता बघा आज किती डेट आहे? 5/4/2022 डेट आहे. तर मग तुम्ही जर आजच सोडवत असताल तर 5/4 इथे टाकायचं आहे. काय टाकायचं? इथे 5 टाकायचं आहे, इथे 4 टाकायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे दोन्ही टाकायचं आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्या दिवशी कधी सोडवत असाल तर तिथं तुम्हाला जर माहीत नसली याची डेट तर तुम्ही बघून मग तिथे डेट लिहा, परंतु डेट टाकायला विसरू नका. चला तर आपल्या पेपरला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न काय आहे? आपला पहिला प्रश्न तर बघा आपला पहिला प्रश्न असेल क्वेश्चन नंबर 1A आहे आपला. राईट द स्मॉल लेटर्स विथ प्रॉपर ऑर्डर. म्हणजे तर ह्याचा अर्थ असा होतो की ह्या जी तुम्हाला इथे लाईन्स दिसत आहेत ना
तर मग ह्या लाईन्समध्ये काय करायचं आहे, तर ह्या लाईन्समध्ये स्मॉल लेटर्स विथ प्रॉपर ऑर्डर, म्हणजे हे लाईन्समध्ये ओळी ओळीनं छान काय करायचं आहे, स्मॉल जे लेटर्स असतात ना, जसे की बघा ABCD असे लेटर्स असतात ना, ते नीटपणे ह्या 3 लाईन्समध्ये लिहायचे आहेत. किती लाईन्स आहेत? 3 लाईन्समध्ये हे लिहायचे आहे. तर बघा तुम्हाला लिहून दाखवते. तर बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्हाला A to Z स्मॉल लेटर्समध्ये लिहायचे आहेत. बघा हे मी इथे तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत झेडपर्यंत संपूर्ण. ठीक आहे, A to Z पर्यंत तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत. तर बघा दुसरा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 1B, कॉपी द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे आता हे शब्द आहेत ना, आता हे बघा वर्ड्स. कॉपी द फॉलोइंग वर्ड्स म्हणजे खालील शब्दांची कॉपी करा. ठीक आहे, तर मग हे शब्द जे आहेत ना, ते जशाल तसेच शब्द लिहायचे आहेत. तुम्हाला लिहून दाखवते मी. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला खालील शब्दांची कॉपी करायची आहे. अशाच प्रकारे तुम्ही लिहायचं आहे. तर बघा इथे मी लिहिलेलं आहे बिफोरला बिफोर, गार्डनला गार्डन आणि ब्युटिफुलला ब्युटिफुल. तर आता आपण क्वेश्चन नंबर 1C बघूयात. लिसन केअरफुली अँड राईट द वर्ड्स करेक्टली आणि टू. म्हणजे ह्याचा अर्थ काय होईल, म्हणजे काळजीपूर्वक ऐका, म्हणजे लक्षपूर्वक व काळजीपूर्वक, लक्षपूर्वक ऐका आणि योग्य शब्द लिहा. आता तुम्हाला कोणते पण 3 शब्द लिहायचे आहेत, ABC. आता ABC हे ठीक आहे ना, ते A वरून B वरून C वरून असे शब्द पण लिहू शकता तुम्ही, किंवा A पासून एरोप्लेन, B पासून बॉल असे शब्द लिहू शकता. C पासून कॅट असे कोणते पण लिहू शकता. C पासून केअरफुली, B पासून बेबी किंवा बेबी डॉल असं काय पण लिहू शकता. ठीक आहे, परंतु मी इथे वेगळे शब्द तुम्हाला देत आहे. फक्त A आणि B हे सेम शब्द आहेत आणि C चा वेगळा शब्द आहे थोडा. चला तर तुम्हाला दाखवते. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला शब्द लिहायचे आहेत. तर A पासून काय होतं तयार, तुम्हाला तर माहीतच आहे. A पासून मी इथे शब्द जो लिहिला आहे तो तयार होतो एरोप्लेन. आणि B पासून काय होतो, B पासून होतो बिगेन, काय होतो बिगिन. आणि C पासून होतो कॉलिंग. तुम्ही दुसरे पण लिहू शकता, परंतु मला जे आठवले ते मी लिहिले. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनावर लिहू शकता. तर बघा आपला क्वेश्चन नंबर 2 आहे, मेक अ प्रॉपर वर्ड्स आणि टू. तर आता बघा खाली एक आपल्याला तक्ता दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, शब्द असे हुडकून लिहायचे आहे. तर कसं लिहावं, तर मी तुम्हाला ते शब्द लिहून दाखवते. तर बघा फ्रेंड्स, तर इथे तयार होतो 2 शब्द. ठीक आहे, तर मग इथे सेल आणि बेल तयार होतो शब्द. काय होतो, सेल आणि बेल आधी तयार होतो, नंतर हेन आणि फेल होतो आणि नंतर गेटलेट हा शब्द तयार होतो. ठीक आहे, तर आपण पुढचा प्रश्न बघूया काय आहे ते. ठीक आहे, पुढचा प्रश्न. चला तर मग पुढचा प्रश्न बघूयात. तर बघा फ्रेंड्स, आपला क्वेश्चन नंबर 3A आहे, राईट द नंबर इन वर्ड आणि टू. म्हणजे आता ह्याचा अर्थ असा सांगायचा की बघा खालीलचे शब्द, म्हणजे तुम्हाला हे जे नंबर दिलेले आहेत ना, हे नंबर 31, 50, 89 ह्याचं, तर याचा आपल्याला वर्डमध्ये निरीक्षण करायचं आहे. जसं बघा 31ची स्पेलिंग आहे 31, 50ची स्पेलिंग आहे 50 आणि 89ची स्पेलिंग आहे 89. अशा प्रकारे तुम्ही 3 लिहायचे आहेत. चला तर मग दुसरा प्रश्न पाहूयात. आपला
क्वेश्चन नंबर 3B आहे, राईट द रिलेटेड वर्ड्स इंड्स विथ द सेम लेटर. म्हणजे आता इंड म्हणजे शेवट होणारे शब्द लिहा. आता बघा इथे शेवटचे शब्द दिलेले आहेत. त्यांचा अर्थ असा सांगायचा म्हटल्यावर शेवटचे शब्द दिलेले आहेत. हे बघा ते दिलेले आहेत ना, शेवटचे शब्द दिलेले आहेत. त्याच्या आधीचे तुम्ही शब्द लिहून ते पूर्ण करा, असा त्याचा अर्थ आहे. तर आपल्याला इथे लिहायचं आहे. चला तर दाखवते तुम्हाला इथे काय काय लिहायचं आहे आपल्याला. तर बघा अशा प्रकारे बघा SUN काय होते, सन होते. इथे मी लॅपटॉपवर आहे म्हणून मला जास्त तिथे म्हणजे मोठं अक्षर लिहिता येत नाही, म्हणून तुम्ही छान अक्षरात लिहावं हीच माझी नम्र विनंती. तर बघा SUN सन, ठीक आहे. दुसरा आहे BAG बॅग. तिसरा आहे BEFOR बिफोर, ठीक आहे. तर आपण बघूया चौथा प्रश्न. तर आपला चौथा प्रश्न असेल, तर विद्यार्थी मित्रांनो आपला क्वेश्चन नंबर 3 आहे, रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड राईट इट्स रायमिंग वर्ड्स आणि टू. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सांगायचा असा की खालील शब्द वाचा आणि त्याचे यमक जुळणारे शब्द लिहा. तर आता इथे बघा पहिला आपला शब्द जो आहे तो आहे काइंड आणि दुसरा जो शब्द आहे बी तो आहे लास्ट आणि सी हा शब्द आहे मॅट. तर आता याचे यमक जुळणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर बघूया याचे यमक जुळणारे शब्द काय आहेत. तर बघा फ्रेंड्स इथे बघा काइंडचं बाइंड आहे आणि मॅटचं कॅट आहे, ठीक आहे. तर फक्त मी बी लास्ट याचं दिलं नाही कारण हे लास्टचं तुम्ही तुमच्या मनानं लिहायचं आहे. लिहिताल का? हां. आणि तुम्ही जे इथे लिहिले आन्सर ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा, ठीक आहे. चला तर मग दुसरा प्रश्न बघूयात आपला काय आहे ते. तर बघा आपला क्वेश्चन नंबर 3D आहे, रीड केअरफुली अँड सॉल्व द फॉलोइंग रिडल्स. मग याचा अर्थ तुम्हाला असा सांगायचा की खालील शब्द लक्षपूर्वक वाचा आणि ते मला कोडे दिलेले आहे त्याच्या खाली कोणता शब्द येतो ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. तर बघा आपण पहिला जो आहे आपला तो वाचून घेऊया. इट हॅज 4 legs. इट हॅज 4 legs म्हणजे त्याला 4 पाय आहेत, ठीक आहे. आणि वी सी इन द क्लासरूम म्हणजे तो आपल्याला क्लासरूम म्हणजे वर्गामध्ये दिसतो, शाळेच्या वर्गामध्ये दिसतो. वी पुट थिंग्स ऑन इट म्हणजे त्याच्यावर वस्तू ठेवलेल्या असतात. व्हॉट इज इट? कोण आहे तो? माहित आहे? नाही. तर तुम्ही हा विचार करा कोण आहे. मी तुम्हाला सांगते थोड्या वेळानं. आधी आपण हे पण वाचून घ्यायला हवं की नाही? हा, मग हे पण वाचून घेऊया. माय नेम बिगन्स विथ सी. माझं नाव सी पासून माझ्या नावाची सी पासून सुरुवात होते. एंड्स विथ आर आणि माझ्या नावाचा शेवट आर पासून होतो. म्हणजे माझ्या नावाचा शेवट आर आहे असं पण होऊ शकतं.
Many times there is a mouse with me. म्हणजे याचा तुम्हाला अर्थ सांगायचा असा की खूप खूप वेळ माऊस असते ना, आता माऊसला तुम्हाला उंदीर म्हणायला जमत नाही. मग माऊस म्हणजे आता हे बघा, लॅपटॉप आता मी चालवायले, जर माऊसचा जर वापर केला नाही तर ते चालू शकत नाही. तुम्हाला दाखवते माऊस कसा असतं ते. हा आहे बघा माऊस, दिसतोय ना, हा आहे माऊस. आणि बघा हे असं केलं तर वर कसं फिरतं तर मला बघा. आता मी माऊस फिरवत आहे बघा. हू आय एम इथे आहे बघा, असं फिरत असतं. हेलाच म्हणलेलं आहे माऊस. माऊस म्हणजे उंदीर असं समजू नका तुम्ही, ठीक आहे. तर कोण आहे तो, काय म्हणलेला आहे, हू आय एम, कोण आहे मी, हू आय एम. तर तुम्हाला या दोन्हीचे मी आन्सर सांगते. दुसरं काही आन्सर असेल तर तुम्ही मला कमेंट करा, ठीक आहे. आणि तुम्ही जर ही परीक्षा सोडवली असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. तर बघा याचा आन्सर असं आहे, हे असतो टेबल. बघा आता शिक्षकांच्या पुढे एक टेबल ठेवलेला असतो आणि शिक्षक खुर्चीवर बसतात आणि तिथे शिक्षकांच्या ज्या वस्तू असतात त्या ठेवलेल्या असतात. मग ते इथे म्हणलेलं आहे, ते आपण क्लासरूममध्येच पाहतो, त्यालाच म्हणलेलं आहे टेबल. आणि दुसरं माय नेम बिगन्स विथ सी एंड्स विथ आर. हे बघा तिसरं जे हे वाक्य दिसत आहे ना, मेनी टाइम्स देअर इज अ माऊस विथ मी. तर ह्याच्यावरूनच कळतं आपल्याला की हे कोण असेल. कम्प्युटर. किती सोपं आहे बघा. तुम्ही स्वतः पण हे कोड शिकलेलंच असेल आणि तुम्ही सोडू पण शकता, ठीक आहे. चला तर मग दुसरा प्रश्न पाहूया. आपला क्वेश्चन नंबर 3 आहे, कंप्लीट द प्रॉपर सेंटेन्स. म्हणजे खालील वाक्य पूर्ण करा. तिथे काय दिलेलं आहे, पहिले आहे ए आय गो टू. आता इथे डॅश डॅश दिलेले आहे, तर तुम्ही इथे लिहू शकता काही पण. आय लाईक म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे. आय गो टू म्हणजे तुम्ही कुठं चालला आहात, तुम्हाला कुठं जायचं आहे. आय गो टू होम, आय गो टू हॉस्पिटल, आय गो टू शॉप इत्यादी तुम्हाला असे नावं लिहिता येतील. तर मी काय देते ते तुम्ही बघा. आणि आय लाईक म्हणजे तुम्हाला काय आवडते तेच लिहायचं. समजा त्या ॲपल, कस्टर्ड ॲपल, ग्रेप्स, अजून असे इत्यादी तुम्हाला आवडतात ते पदार्थ लिहा. मला जे आवडतं ते मी लिहिते. तर बघा, आय गो टू स्कूल, आय लाईक मँगो म्हणजे मी शाळेत जात आहे याचा असा अर्थ सांगायचा. मी शाळेत जात आहे आणि ह्याचा आय लाईक मँगो याचा अर्थ असा सांगायचा की म्हणजे मला मँगो म्हणजे मला आंबा आवडतो. तर आपला क्वेश्चन नंबर 4A आहे, राईट द नेम्स ऑफ फॉलोइंग. आता खालील शब्द लिहा. आता इथे काय म्हणलेलं आहे आपल्याला, खालील नाव लिहा. म्हणजे तुम्हाला खालील नाव दिलेले आहेत त्याचं तुम्हाला वर्ड्स लिहायचं आहे. म्हणजे आता बघा इथे ॲनिमल्स दिलेलं आहे. आता ॲनिमल्स कोणकोणते आहेत ते लिहायचं आहे, असं ह्या शब्दाचा अर्थ होतो. तर बघूयात. 2 ॲनिमल्सची नावे लिहायची आहेत. किती ॲनिमल्सची लिहायची आहेत, 2 ॲनिमल्स, ठीक आहे. चला तर मग लिहायला सुरुवात करूया. बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे हे आहे लॉयन आहे ना,
म्हणजे ॲनिमलमधले लायन आणि टायगर, आणि बर्ड्समधले आऊल आणि पिकॉक, आणि फ्रुट्समधले ॲपल आणि ग्रेप्स, आणि कलर्समधले रेड आणि ब्ल्यू. फक्त आपल्याला 2 लिहायचे होते म्हणून आपण 2 लिहिले, म्हणजे 2 लिहायचे होते आपल्याला. राईट द 2 वर्ड्स. ठीक आहे. चला तर आपण आपला दुसरा जो प्रश्न आहे तो बघूया. क्वेश्चन नंबर 4B. चेंज 1 word at a time as make a different sentence. आणि 2. एका वेळी एक शब्द बदला आणि वेगवेगळे सेंटेन्सेस म्हणजे वाक्य बनवा. तर इथे बघा आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. हे तुम्हाला दिसतच असेल का? बॉक्स मारू. दिसत आहे ना? I saw 2 birds. ठीक आहे. आणि त्याच्यामधून आपल्याला हे 1 एक बॉक्स दिलेला आहे, 2 एक बॉक्स दिलेला आहे, 3 एक बॉक्स दिलेला आहे. आता हे आपल्याला लिहायचे आहे त्या 3 बॉक्समध्ये. ठीक आहे. तर बघूया तिथे काय काय येत आहे. तर बघा फ्रेंड्स, आपले असे वाक्य तयार झालेले आहेत. I saw 2 pencils. I saw 2 deer. I saw 2 cats. आता बघा I saw 2 birds म्हणजे मी 2 पक्षी पाहिले, आणि I saw 2 pencils मीन्स मी 2 पेन्सिल्स पाहिल्या, आणि I saw 2 deer मीन्स मी 2, मला माहीतच असेल डिअरचा अर्थ. ह्याचा मी अर्थ सांगणार, तुम्हालाच ह्याचा अर्थ माहीत करून घ्यायला पाहिजे. आणि जर मीच का सगळं सांगितलं तर तुम्हाला काय येणार आहे पेपरमध्ये, म्हणून ह्याचं मी सांगणार. आय सॉ 2 कॅट्स मी 2 मांजर पाहिले. आपला क्वेश्चन नंबर 4 आहे. सी. राईट द स्मॉलर वर्ड्स इन धिस वर्ड्स. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला म्हणलेलं आहे राईट द स्मॉलर वर्ड्स इन धिस वर्ड्स. म्हणजे बघा, तुम्ही खालील शब्द तुम्हाला दिलेले आहेत. खालील शब्द तुम्हाला दिलेले आहेत. तर त्या वर्ड्समध्ये छोटे वर्ड्स शोधून तिथे लिहा. तर बघा, अशा प्रकारे याचा अर्थ तुम्हाला सांगायचा. तर बघूया कोणकोणते आहेत. तर बघा फ्रेंड्स, ड्रीमिंग याचा आपल्याला आहे इन, अँड आणि रीड. आणि बी. डज याचा आहे डू आणि सो. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न काय आहे बघूया. तर फ्रेंड्स, आपलं क्वेश्चन नंबर 4D आहे. चूज 1 word, press form each house and make meaningful sentence. आणि 2. तर आपल्याला इथे म्हणलेलं आहे की हे जे तक्ता तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये एक वाक्य शोध, म्हणजे एक वाक्य घ्या आणि त्याच्यामधून एक, म्हणजे असा कोणता पण शब्द तयार करू नका म्हणले. या घरामधले एक वाक्य घ्या आणि त्यामधून अर्थ येईल असा वाक्य तयार करा असं म्हणलेलं आहे. बघूया कोणकोणते वाक्य येतात. तर फ्रेंड्स, पहिला वाक्य आपला आहे वी विल स्टडी टुडे, म्हणजे मी उद्या अभ्यास करीन. यू विल ॲट वन्स, ह्याचं तुम्ही अर्थ समजून घ्या. आणि इथे एफ आलेला आहे. याची शी असं आहे. शी विल लिव्ह ऑन द डे आफ्टर टुमॉरो, ह्याचा अर्थ पण तुम्ही समजून घ्यायचा आहे. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. फ्रेंड्स, आपला क्वेश्चन नंबर 4E आहे. ड्रॉ अ पिक्चर ऑफ द स्काय, क्लाउड्स, बर्ड्स, सन, रिव्हर. आता इथे तुम्हाला असा अर्थ सांगायचा की एका आकाशाचे चित्र काढा.
ठीक आहे. आणि त्यामध्ये ढग, बर्ड्स म्हणजे आता पक्षी, सन म्हणजे सूर्य आणि रिवर म्हणजे नदी हे आले पाहिजे. असं एक एवढ्यामध्ये चित्र काढायचं आहे. तर तुम्ही तुमच्या मनानं हे चित्र काढा. हे प्रश्न तुम्ही तुमच्या मनानं सोडवा. हे सगळे तर तुम्हाला सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग इन दिस व्हिडिओ.